आज आपण बघणार आहोत गीतेचा शेवटचा अध्याय, अध्याय 18, मोक्ष संन्यास योग. इथे श्रीकृष्ण शेवटी अर्जुनाला सगळं क्लिअर करून टाकतात. म्हणजे आतापर्यंत होतं फक्त संभ्रम, भीती आणि प्रश्न, नुसते प्रश्न होते. आणि आता फक्त उत्तर. सुरुवातीलाच अर्जुन विचारतो की संन्यास म्हणजे काय किंवा त्याग म्हणजे काय. आपल्याला पण हा प्रश्न पडतो ना की म्हणजे कधी कधी असं वाटतं की सगळं सोडून द्यावं, जबाबदाऱ्या, ताण, लोक, रिलेशनशिप, सगळं सोडून द्यावं. पण श्रीकृष्ण काय सांगतात की काम सोडणं म्हणजे संन्यास नाही किंवा जबाबदाऱ्या सोडणं म्हणजे संन्यास नाही, तर आपण केलेल्या कामाच्या फळाची अपेक्षा सोडणं म्हणजे संन्यास किंवा त्याग. आपण काम करतो पण मनात सतत एकच गोष्ट असते की माझं कौतुक होईल का, मला फायदा होईल का, लोक मला अप्रूव्ह करतील का. आणि हेच विचार आपल्याला जास्त थकवतात. इथे श्रीकृष्ण असं सांगतात की प्रत्येक गोष्ट ही 3 प्रकारची असते. म्हणजे जसं मागच्या भागात आपण बघितलं, सात्विक, राजस आणि तामसिक. आता सात्विक म्हणजे शांत आणि योग्य पद्धतीने केलेलं काम. राजस म्हणजे नाव, प्रसिद्धी, इगोसाठी केलेलं काम. आणि तामसिक म्हणजे आळसातून, रागातून, विचार न करता केलेलं काम. तर आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मी जे ते करतो, माझ्या आयुष्यात मी ज्या काही गोष्टी करतोय त्या कोणत्या प्रकारात येतात. आता बऱ्याचदा आपल्याला काय होतं, दुसऱ्या व्यक्तीचं कार्य, काम दुरून आपल्याला एकदम असं सोपं आणि छान वाटतं आणि आपलं कार्य आपल्याला असं खूप अवघड, किचकट असं वाटायला लागतं. पण आपल्यासाठी तेच उपयुक्त आणि तेच योग्य असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुसऱ्यासारखं बनण्यापेक्षा किंवा दुसऱ्यासारखं होण्यापेक्षा आपण स्वतःच्या स्टाईलमध्ये स्वतःसारखं राहणं हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. आपण नेहमी तुलना अशी करतो की ती किती पुढे गेली किंवा त्याचं आयुष्य किती परफेक्ट आहे, मीच काय एवढं स्ट्रगल करायचं. पण कृष्ण म्हणतात की तुझा मार्ग वेगळा, त्याचा मार्ग वेगळा, तुझं कर्तव्य वेगळं, त्याचं कर्तव्य वेगळं, म्हणून दुसऱ्यासारखं बनायचा प्रयत्न करायचा नाही. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की अहंकार. मीच केलं, माझ्यामुळे झालं, मीच सगळं सांभाळते. पण श्रीकृष्ण असं सांगतात की तू फक्त निमित्त आहे. ऍक्च्युली ही एक खूप मोठी योजना आहे आणि त्याचा हा भाग आहे. आणि हे जर का आपल्याला समजलं तर आपलं प्रेशर आपोआप कमी होतं. आणि शेवटी गीतेचा सार असा आहे की सर्व गोष्टींचा त्याग करून माझ्या शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, घाबरू नको. आता ही ओळ खूप खोल आहे. श्रीकृष्ण सांगतात की माझ्या शरण ये, सगळं सोडून. आता सगळं सोडून म्हणजे ते आपल्याला सगळं सोडून जंगलात जा असं नाही म्हणते, तर याचा अर्थ असा आहे की ओव्हर थिंकिंग सोड, भीती सोड, गिल्ट सोड, सगळं कंट्रोल करण्याचा हट्ट सोड आणि फक्त श्रीकृष्णावर विश्वास ठेव. आता आजच्या जीवनात याचा अर्थ काय माहिती का, तुझं काम प्रामाणिकपणे कर, लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा, रिझल्टवर जास्त चिटकायचं नाही आणि लोकांचा विचार करून स्वतःचं कार्य थांबवायचं नाही आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते करायचं. आणि त्यामुळे होतं काय ना की कधी कधी आपण खूप दमतो आणि मन गोंधळलेलं असतं, निर्णय घ्यायला भीती वाटते. अशा वेळी अध्याय 18 आपल्याला एकच सांगतो की तू एकटा नाहीस, तू एकटा नाहीस, विश्वास ठेव, कर्तव्य कर आणि बाकी सगळं सोडून दे. आता आज इथे गीतेच्या आपल्या प्रवासाचा शेवटचा दिवस होता. या सगळ्या अध्यायामधून किंवा या माध्यमातून आपण खूप काही शिकलो. कर्तव्य, श्रद्धा, संयम, विश्वास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला ओळखणे. ही फक्त पुस्तकांची एक सिरीज नसून हा आपला आतला प्रवास होता. जर या प्रवासातून तुम्हाला थोडंसंही काही मिळालं असेल, मनाला शांती मिळाली असेल, तर ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. गीता इथे संपते पण आपल्या आयुष्यात तिचं ज्ञान रोज नव्याने सुरू होतं. जय श्रीकृष्ण.